गेल्या वेळेस रात्रीची वाड्यात फिरताना आढळली तेव्हाही नाही, आणि आता आज सुद्धा? वाड्यातले लोक आजकाल जुन्या गोष्टी फार उकरून काढायला लागलेत हो. आम्ही जर जुने मुर्दे उकरून काढायला लागलो तर फार महाग पडेल. बोला पटापटा. सुनांनी नोकरांची सलगी करायची नाही असा या वाड्याचा नियम आहे ना, पण त्या नियमाचं उल्लंघन करून ही सतत नोकरांसोबत स्वयंपाकघरात असते. नाही आऊसाहेब, मी फक्त माझ्या आजीला मदत करत होते. बघताय ना आऊसाहेब, मोठ्यांना उलट उत्तर देण्यापर्यंत मजल गेली हिची. स्वतःची चूक कधी कबूल करायची नाही, प्रत्येक वेळेला आपलं घोडं पुढे दामटायचं. आऊसाहेब, तुमच्या मर्जीनुसार आम्ही हिला सून म्हणून स्वीकारायला तयार झालो, पण हिनेही या वाड्याचा पूर्णत्वाने स्वीकार करायला हवा असं आम्हाला वाटतंय. बाकी आम्ही तुमच्या मर्जी बाहेर नाही. देवा, निलांबराचे बोलतायत ते योग्यच आहे. या वाड्याचे काही नियम आहेत, कायदे आहेत, आणि ते सगळ्यांना काटेकोरपणे पाळावेच लागतात. अगदी इथल्या नोकर माणसांच्या बाबतीत सुद्धा. तुमची जुनी नाती गोती तुम्ही इथे आलात तेव्हाच ती पुसली गेली. आणखीन एक गोष्ट, आमच्या अधिकाराचा वापर परस्पर दुसऱ्या कुणीही करू नये हा सुद्धा वाड्याचा नियमच आहे. मग ती व्यक्ती कितीही जुनी असली तरीही. अरे वा, नाती आम्हालाही कळतात, पण एकदा का तुम्ही या वाड्याच्या सुनबाई झालात तर त्या स्थानाचा मान राखून तुम्ही इतर नाती पाळायची असतात. कारण एकदा का तुम्ही या वाड्याच्या सुना झालात तर आधी तुम्ही या वाड्याच्या सुना असता आणि मग इतर नाती. समजलं? तुम्ही निघा आता.